सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये निर्भेळ यश संपादित केले। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं प्रभाग क्रमांक 24 मध्ये निर्भेळ यश संपादित केलं। या प्रभागातील भाजपच्या सर्व चारही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला। भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह वनिता पाटील, मधुसूदन जंगम आणि अश्विनी चव्हाण हे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून आले। विजयानंतर पत्रकारांशी बोलताना विजयी उमेदवारांनी या यशाचं श्रेय प्रभागातील जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलं। हा विजय भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कष्टाचा आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम आहे। प्रभागातील जनतेनं जो विश्वास आमच्यावर दाखवून आम्हाला मतदान केलं आहे, त्या विश्वासाला आम्ही पूर्णपणे पात्र राहू, अशा भावना नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केल्या। जय श्रीराम। प्रभाग 24 मध्ये बीजेपीचे चारही उमेदवार आज एवढ्या मोठ्या मताधिक्याने या प्रभागातून निवडून आलेले आहेत। प्रथमतः या प्रभाग 24 मधील ज्या मतदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करण्याची, सेवा करण्याची त्यांना संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। त्याचबरोबर या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी त्यांना सहकार्य करून, मार्गदर्शन करून या चारही उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये ज्यांचे भारतीय जनता पार्टीचे सिंहाचा वाटा आहे, पालकमंत्री असू द्या किंवा दक्षिणचे कार्यसम्राट आमदार सुभाषबापू देशमुख असू द्या, मनीषभाई देशमुख असू द्या, देवेंद्रदादा कोटे असू द्या, सचिनदादा कल्याण शेट्टी असू द्या किंवा दिलीप मानेसाहेब असू द्या, की सगळ्यांनी ज्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर असू द्या, ह्या सगळ्यांनी ह्या उमेदवाराच्या पाठीशी जी भक्कम ताकद उभी केली, त्या ताकदीच्या बळावरती या प्रभाग 24 मध्ये हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत। या सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतोय आणि ज्या जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय, त्या जनतेचा या 5 वर्षामध्ये धुळे सोलापूरमधील प्रभाग 24 हा आदर्श प्रभाग कसा होईल, या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं, एवढं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। आम्ही ज्या मताने निवडून आलोय, त्या लोकांनी आम्हाला मतदान केलंय सोलापूर प्रभाग 24 मधल्या, त्यांचे पहिले आभार मानते आणि माझ्या पक्षाचे आभार मानते का त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून जो तिकीट दिला होता, त्याच्या विश्वासाला प्रयत्न करून आम्ही निवडून आलोय। तर मी सगळ्यांचेच आभार मानेन। त्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। प्रभाग क्रमांक 24 मधून आम्ही चारही उमेदवार भरपूर बहुसंख्य मताधिक्याने निवडून आलेलो आहोत। मी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा आणि आदरणीय पालकमंत्री श्री जयकुमार गोरे सर आणि आमचे दक्षिणचे आमदार श्री सुभाषबापू देशमुख, त्याचबरोबर श्री विजय मालक देशमुख आणि श्री देवेंद्रदादा कोठे आणि श्री सचिनदादा कल्याण शेट्टी आणि आमच्या धडाडीच्या शहराध्यक्षा सौ रोहिणीताई तडवळकर आणि ज्यांचं आमचं सर्वात आधी जे मतदार आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की एवढा मोठा विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवला आणि मोठ्या संख्येने आम्हाला आज इथं निवडून दिलं। आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर रात्रंदिवस आमच्यासाठी पळणारे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करते। नरेंद्र काळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की येत्या 5 वर्षात प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाची कामे करण्याला आमचं प्राधान्य असेल। जनतेनं आम्हाला सेवेची संधी दिली असून आम्ही कटिबद्ध राहून काम करू। प्रभाग क्रमांक 24 मधून आम्ही चारही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आलो। यासाठी मी सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभार मानतो आणि तसेच हा जो विजय आहे, हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कर्मठ कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि या आमच्या विजयासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले, पालकमंत्री जयकुमारजी गोरे असतील, आमदार सुभाषबापू देशमुख असतील, अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील आणि विजयकुमार देशमुख असतील, आमदार देवेंद्र कोटे असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, या सगळ्यांचे प्रभाग 24च्या वतीने चारही उमेदवारांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा येणाऱ्या काळात ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतं दिले, त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात 5 वर्ष काम करू। या विजयानंतर प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला।